वंचित बहुजन आघाडी वंचित बहुजन आघाडीचे प्रभाग क्रमांक 9 चे उमेदवार वंचित बहुजन आघाडीचे कलीम कुरेशी यांच्यावर 2 दिवसापूर्वी पोलीस प्रशासनावर दबाव आणून त्या ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आले। त्याचबरोबर काही आणखी आमच्या मुस्लिम बांधवांवर 20-25 मुलांवर गुन्हे दाखल करण्यात आले, त्यांना अरेस्ट केले, त्यांना सेंट्रल जेललाही पाठवण्यात आलेलं आहे। त्यानंतर आमचे उमेदवार हे माननीय न्यायालयात गेले। माननीय न्यायालयातून त्यांनी अँटीसेप्टिक बेल घेतली, परंतु या ठिकाणी जी चर्चा चालू आहे किंवा माजी खासदार इम्तियाज जलील यांनी जे आज मीडियाला सांगण्यात आलेलं आहे की कोर्ट अशा लोकांवर मेहरबान होते। खरं म्हटलं तर या देशात संविधान आहे, न्यायपालिका आहे आणि न्यायपालिकेने दिलेला जो निकाल आहे त्याला आपल्याला ऍक्सेप्ट करावा लागतो। आणि जर आपल्याला वाटत असेल तर आपण त्याच्यावरती कोर्टात जाऊ शकतो, परंतु न्यायालयावर आपण अशी ताशेरे ओढू शकत नाही। परंतु आता सुद्धा त्यांनी या ठिकाणी न्यायालयावर बोट ठेवण्याचं काम त्या ठिकाणी केलेलं आहे। मला आपल्या माध्यमातून एवढं सांगायचं आहे की पोलीस प्रशासनावर वारंवार जर दबाव आणत असेल आणि आमच्या उमेदवाराला त्या ठिकाणून लढण्यासाठी रोखण्याचा प्रयत्न जर होत असेल, मी या ठिकाणी आवाहन करतो की ज्या मुस्लिम बांधवांना, अनेक मुस्लिम बांधव आहे की ज्यांना त्या ठिकाणी अरेस्ट करण्यात आलेले, आता त्यांना सेंट्रल जेलला पाठवले, त्यांची बेल किमान इलेक्शन होईपर्यंत होणार नाही। मी आपल्याला आपल्या माध्यमातून एवढं सांगेन की वंचित बहुजन आघाडी बी जसं तुम्ही मोर्चा काढण्याची भाषा करत असाल तर वंचित बहुजन आघाडी बी रस्त्यावर उतरत, संपूर्ण आंबेडकर चळवळ रस्त्यावर उतरत आणि या ठिकाणी पोलीस प्रशासनावर आपण जे दबाव आणत असेल ते कदापि खपून घेतला जाणार नाही। पोलीस प्रशासन सुद्धा त्या ठिकाणी शेवटच्या बेलची जी प्रक्रिया चालू होती कोर्टात, शेवटच्या टायमाला येऊन त्या ठिकाणी 110 सारखी एक कलम त्या ठिकाणी ऍड करण्यात आलेली आहे, ती सुद्धा त्या ठिकाणी लावून यांना बेल मिळू नये या पद्धतीने पोलीस प्रशासनाने काम केलेलं आहे। परंतु माननीय न्यायालयाचा जो निकाल आहे तो आम्हाला मान्य आहे। माननीय न्यायालयाने यांना अँटीसेप्टिक बेल दिलेली आहे। माझं एवढंच आव्हान आहे की या ठिकाणी आमच्या वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराला कोणीही खोटे नाटे गुन्हे दाखल करून अटकवण्याचा प्रयत्न जर केला तर वंचित बहुजन आघाडी सुद्धा रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही।